या फोटोत त्यांनी जी साडी नेसली आहे ना, ती कदाचित काल देवळात जाते म्हणून जी गेली होती ती याच देवदर्शनाला गेली असेल. यातना माणूस जिवंतपणे भोगतो, मेल्यानंतर उलट तो या यातनांमधून कायमचा मुक्त होतो. म्हणूनच नरसिंह किल्लेदाराला मला जिवंत ठेवायचंय. तू खरंच सांग ना, तू काय सांगितलं साहिल्या काकूला? ती एकदम तयार कशी झाली सुमित्रा काकूला घरी येऊ द्यायला? यापुढे मी तुला बाहेर भेटणार नाही. अमृता, तुझ्या या मित्राला आत्ताच्या आत्ता इथून निघायला सांग. मी इथे राहायला नाही आलोय नरसिंह काका. काही गोष्टींचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचंय म्हणून आलो इथे. मी जानकीला बाहेर भेटलो म्हणून तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी, मला माफ करा. पण मी जानकीला का भेटलो याचं कारण तिने तुम्हाला सांगितलं असेलच. राहिला प्रश्न त्या फोटोजचा, तर आमच्या प्रेसमध्ये कर्वे नावाचे एक उपसंपादक आहेत. हा सगळा त्यांचा उद्योग होता. त्यांनी जे केलं ते तुझ्या आईच्या सांगण्यावरूनच केलं असेल ना? तुमचा हाच गैरसमज दूर करायला आलोय मी. कर्व्यांना असं वाटलं होतं की असे उद्योग करून ते मम्माची मर्जी संपादन करतील, पण तसं काही झालं नाही. माझ्या मम्मानी हकलून लावलंय त्यांना. तुमच्या माहितीसाठी म्हणून अजून एक सांगतो. अमृताच्या किडनॅपिंगची जी बातमी जागरमध्ये आली होती तीही या कर्व्यांनीच छापली होती. तुझ्या आईला न विचारताच? हो, कारण जेव्हा तुम्ही मम्माला फोन केला होता तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये माझ्या उशाशी बसली होती. त्यामुळे प्रेसमध्ये कोणाशीही तिचा संपर्क झाला नाही आणि ती बातमी छापून आली. त्यानंतर तिला फोन करून तुम्ही जो काय तमाशा केलात ना, त्यामुळे तिला माइल्ड हार्ट अटॅक आला, ज्यातून आत्ता कुठे ती रिकव्हर होती. तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच की ते फोटोज बघून तुम्ही मम्माला फोन केला असता, ज्याचा तिला खूप त्रास झाला असता आणि पर्यायाने मलाही त्रास झाला असता. इतकंच सांगायचं होतं तुम्हाला. निघतो मी. आर्यन, तू माझ्या घरी आलायस आणि मला न भेटताच चाललायस? बाबा, मला आर्यनशी बोलायचंय. हे बघ अमृता, तुम्ही आमच्या खोलीत जाऊन बसा. चल. कुठेही खुट्ट वाजलं तरी तुमच्या घरचे माझ्या आईवरच का संशय घेतात? माझ्या आईच्या मनात तर तुमच्याबद्दल कुठलाही आकस नाहीये. आर्यन, बाकी कोणाचा विश्वास असू दे किंवा नसू दे, पण माझा 100% विश्वास आहे तुझ्यावर. तू माझ्याशी कधीच खोटं नाही बोलणार. ते मला कळतंय ग अमृता, पण या सगळ्यामुळे ना उगाच आमच्या घरातलं वातावरण खराब होत आहे. आपल्या संबंधांवरून मम्मा चिडचिड करायला लागली. त्या घरी जाऊ नको असं सांगितलंय तिने मला. अमृता, तूच सांग आता, मी तरी काय करू? आर्यन, मी बरी व्हावी म्हणून तू एवढं केलंस माझ्यासाठी, आणि या घरात मात्र पावलोपावली तुझा अपमानच होत राहिला. अमृता, तुझ्यासाठी मी कितीही अपमान सहन करायला तयार आहे. आणि तुझे बाबा पण असे किती दिवस माझ्यावर रागवणार आहेत? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. पण कसं ठीक होईल? ते तुझ्या जादूगर आर्यनवर सोपव.
काल माझी जादू पाहिलीस ना तू? आता खरं काय ते कळलंय ना. आता तरी तुमचा राग सोडा. तुमच्या अशा अडून बसण्याने कोणाचाच फायदा होणार नाहीये. तिच्या घराण्याशी संबंध जोडून आपल्या कोणाचा फायदा होणार आहे जानकी? सगळ्यात जास्त माझंच नुकसान होणार आहे. आणि पर्यायानं आपल्या घराचं हे कसं कळत नाहीये तुला? तुम्ही आर्यनच्या भावना लक्षात घ्या. माझी खात्री आहे त्याचा हेतू नक्की वाईट नाहीये. तो मुलगा वाईट नसेलही का? पण त्याच्या आईचं काय? तिच्या कारस्थानांपासून तूही वाचलेला नाहीयेस, आठवतं ना तुला? आणि तरीही तुझी अशी अपेक्षा आहे की मी माझ्या मुलीला तिच्या घरी पाठवावं, तिची सून म्हणून. पण ते प्रश्न मलाही पडलेत. पण अमृताचं प्रेम आहे आर्यनवर. आणि ती त्याच्यावर किती वेड्यासारखं प्रेम करते ना, मला चांगलं माहितीये. अशा वेळेला आपण तिला सांभाळून नको का घ्यायला? मी खूप सांभाळून घेईन, समजून घेईन. पण त्या मूर्ख बाईला समजायला हवं ना. तिला अजूनही असं वाटतंय की तिच्या नवऱ्याचा खून मी केलाय. आता तूच सांग, अशी बाई आपल्या मुलाचं लग्न माझ्या मुलीशी का लावून देईल? आणि जर दिलं लावून तर त्यामागे काय शुद्ध आणि पवित्र हेतू असणार आहे? त्रास नाही देणार ती माझ्या मुलीला जन्मभर? युगंधराबाईंचा गैरसमज दूर करता येईलच ना. आणि आणि तुमचा राग फक्त त्यांच्यावरच आहे ना. आर्यनवर तुमचा राग नाहीये ना? माहित नाही मला. कदाचित तो चांगला असेलही. पण म्हणून मी माझ्या मुलीला त्याला भेटण्याची परवानगी देऊ शकत नाही. हा, जर तो त्याच्या आईचं नाव जन्मभरासाठी टाकायला तयार असेल ठीक आहे. नाहीतर मी आजच आत्याबाईला सांगितलंय, त्या मुलाचं इथे येणं बंद करा. अमृता, सेंटी गप्पा जरा जास्तच झाल्या ना. आणि मला सांग, आत्याजीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा प्रोग्रेस कुठपर्यंत आहे? प्रोग्रेस कार्ड खूप चांगलं आहे. आम्ही सगळ्यांनी जोरदार तयारी केली आहे. आणि आत्याजीचा बर्थडे उद्या आहे ना, त्यामुळे आम्ही आज रात्रीच तिला सरप्राईज देणार आहोत. खूप धमाल येणार आहे. आणि ना खरं तर बऱ्याच दिवसांनी ना घरात सेलिब्रेट करण्यासारखं काहीतरी घडणार आहे. सो मौके का फायदा उठाते हुए हम सब एंजॉय करने वाले हैं. ठीक आहे. माझ्या सासूबाई पण आल्या. मग सासूबाई, तुम्ही कोणता रिपोर्ट पेश करताय? नाही म्हणजे सासरे बुवा काय म्हणाले? आर्यन, अगं असं काय करतेस? माझी होणारी सासूच आहे ना ती. प्लीज ना, सासू वगैरे म्हणायचं नाहीये तिला. अमृता, सासू नाही तर काय म्हणू तिला? बिपाशा बासू. हा, अत्यंत वाईट होता. अजिबात वाईट नव्हता. तू हसलीस ना म्हणजे माझा हा विनोद उत्तम होता. हवं तर हिला विचार ना. मला निघायला हवं. येतो मी. फोनवर बोलू. ओके.
काय म्हणाले ग बाबा? काही नाही. तुझ्यावर पण खूप रागावले? नाही ग, सगळं ठीक आहे. जानकी, सॉरी, मी मगाशी खूप रागवले तुझ्यावर. खरं तर तू आणि आर्यन एवढं करता माझ्यासाठी आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही का? हे काय? तू अजून इथेच? हो. तुम्हाला वाटत तसं काहीच झालं नाहीये, कारण तुम्हाला वाटत होतं त्यापेक्षा माझं कुंकू जास्त बळकट आहे. हे बघ, जर का तुला असं वाटत असेल की तुमच्यात भांडणं लावण्यासाठी म्हणून मी असं काही केलंय, तर तसं नाही. हा, माझ्याकडे तेवढा वेळही नाहीये आणि मला तशी गरजही नाही. जाऊ देत ना, त्या विषयावर नको बोलायला आता. उद्या घरात चांगला प्रसंग आहे. फक्त एवढंच सांगते, या पुढे जर का तुमच्याकडे एखादं असं पाकिट आलं ना, तर ते सरळ माझ्याकडे आणून द्या. कसं आहे, उगीच घरातल्यांचा वेळ नको जायला आणि हेही तुमच्यावर चिडायला नकोत. म्हणजे जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल. तर स्पष्टच बोलायचं झालं तर हे चिडलेत तुमच्यावर, त्यामुळे काही दिवस त्यांच्या समोर सुद्धा जाऊ नका. आर्यन सुद्धा येऊन त्यांना भेटून गेला होता, त्यामुळे म्हणते उगीच त्यांच्या रागाला कारण नको. मी काय केलंय ग? का कोण जाणे, पण यांना असं वाटतंय की या फोटो प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार तुम्हीच आहात म्हणून. आर्यन सुद्धा म्हणत होता की तुमचा तो कर्वे नावाचा कोणी मित्र आहे त्याच्या. बघ, कर्वे माझा मित्र नाहीये, कळलं? म्हणजे तुम्ही त्याला ओळखता तर. म्हणूनच सांगते, काही दिवस त्यांच्यापासून दूर राहा. इतका वेळ कसं लागतोय काकाला यायला? का त्याच्या खोलीतनं इकडे यायला पण त्याला लोकल पकडावी लागते? थांब, मी जाऊन बघून येतो. आलोच. थांब इकडे. कुठे चाललायस? खोलीत अहिल्या काकू असली ना तर उगाच कुठल्याही विषयावरनं वाद घालत बसेल. इथेच वाट बघूया. नाही तर असं करूया, तू एकटा नको जाऊस, आपण दोघेही जाऊया. हा चल. काय चाललाय कुठे? किती उशीर झालाय? चाललाय कुठे आता? एक तर तुला उशीर झालाय. कुठं होतास इतका वेळ? एक तर मेन प्लॅन अजून ठरलाच नाही आपला. ठरवायचंय काय त्यात? आता आत्याला सरप्राईज द्यायचं, एवढं ठरलंय की नाही? नुसतं तेवढंच ठरलंय, पण सरप्राईज कसं द्यायचं हे कुठं ठरलंय? अरे सोपं आहे. काय काय बघ, आत्या रात्री झोपेल, दार बंद करून घेईल खोलीचं. आपण सगळ्यांनी हळूच तेव्हा तिथे जायचं, दारावर टकटक करायचं. ओके? आणि तिथेच अंधारात आजूबाजूला लपून राहायचं. आत्या येऊन दार उघडेल, समोर बघेल कोणीच नाही. अचानक आपण अंधारात न्यायचं आणि ओरडायचं, हॅपी बर्थडे टू यू. एवढं सिंपल आहे, कळलं ना? काय सिंपल आहे. आपण अचानक असा आरडाओरडा केला तर ती घाबरणार नाही. अरे मग सरप्राईज कशाला म्हणतात? अरे म्हणजे तू म्हणतोय तसंच काहीतरी करायचं, पण तिला थोडा वेळ द्यायला नको का? आता झोपेतून उठल्यावर लगेच घाबरवायचं तिला? हा, हेही बरोबर आहे म्हणा. आपण तिची 75 साजरी करतोय नाही का? या वयात एकदम काहीतरी असं झालं आणि कुठे काही काका काही नाही ग. पण तू म्हणतेस तर बरोबर आहे. काय करता येईल? आयडिया. काय? इकडे या. हा, हा, बेस्ट आयडिया आहे. तुमचं ठरलंय का? मला कोणी सांगणार नाहीये का? मला सांग. ही बेस्ट आयडिया आहे. माझं हे राहिलं ना. फॅन्टास्टिक आयडिया, उत्तम आहे. बरं एक काम कर, केक तू आण. हा चल. कुठे ठेवलाय काय केक? मला काय माहित, तुम्ही आणणार होतात ना केक? काका, अरे तूच म्हणाला होतास ना ऑफिस मध्ये येताना घेऊन येशील म्हणून. विसरलास? नाही विसरलेलो नाहीये. मला फक्त काही आठवत नाहीये. काका
जा मग आता घेऊन ये आणि ह्याला पण घेऊन जा. आता लगेच? हो. आणि हो, येताना जरा लपून छपून या, आता केक घेऊन आत्या आजीच्या समोरच प्रकट व्हाल. ह्या घरात सगळी अक्कल एकट्या तुला आहे ना. आम्हाला काही म्हणतं काही कळत नाही कशातलं. ते तू विसरलाय. कळलंय. चला चला, धरता येईल नाही हातात केक. असा एकदम असा. काय झालंय नरसिंहाला काही कळतच नाही. आर्यन पण राग धरून बसलाय. त्याला कसं समजावायचं तेच कळत नाही. आर्यनला घरात घ्यायचं नाही असा फतवा काढलाय. हो, मला बोलले ते तुम्हाला सांगितलंय म्हणून. काय बोलला? तेच ना सगळं. तेच. पण आत्याबाई, मला असं वाटतंय की ते थोडे थोडे बदलायला लागलेत. अगं बदलायला लागलाय म्हणजे काय? काय बोलला तुझ्याशी तो? त्यांच्या मनात आर्यनबद्दल आकच नाहीये. त्यांचा खरा राग आहे युगंधरा सरतापेंवर. आणि ते म्हणाले की आर्यन जर त्यांचं नाव कायमचं टाकून द्यायला तयार असेल तरच ते अमृताला त्याला भेटण्याची परवानगी देतील. अगं कसं शक्य आहे? आता तर तो कुठे परत आईकडे राहायला आलाय. परत कसं सोडून जाईल तिला? आणि काही झालं, कशीही असली तरी आई आहे ना ती त्याची. तुम्ही एकदा बोलून बघा ना यांच्याशी. ए बाई, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला सांगू नकोस मला. पुष्कळदा प्रयत्न केलेत मी, पण त्याच्या मनाला पटायचं असेल ना तेव्हाच ते पटू. मी तर थकून गेले बाई त्याला समजावता समजावता. बोला, कुठपर्यंत आलं तुमचं मिशन सरप्राईज? ऍक्च्युली ना एक प्रॉब्लेम झालाय रे छोटासा. का ग? सरप्राईज फुटलं की काय? शुभ शुभ बोल ना यार, फुटलं बिटलं काय म्हणतोस? आता यात अशुभ का बोललो मी? अमृता, जानकीच्या सहवासात राहून ना तू पण हे असं शुभ अशुभ बोलायला लागलीस. तसं नाही रे, मी हे बोलले ना याच्या मागे एक कारण आहे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, वामन काकांना ऑफिस मधनं येताना ना केक घेऊन येणार होता. अरे पण तू विसरला आणायला. आणि मी त्याला विचारलं ना केक कुठे आहे, तर मला म्हणतो तुम्ही आणणार होतात ना. म्हणजे फायनली कोणीही केक आणला नाही? अगं मग करणार काय तुम्ही आता? काय करणार काय, त्यालाच पाठवलंय मी आणि गण्या पण गेल्या सोबत. आणि मी त्यांना सांगितलं येताना जरा लपून छपून या, नाहीतर या आणि समोरच आत्या आजी, म्हणजे झालं. अमृता, केवढी एक्साइट होऊन बोलतेस तू. कारण मला हे सरप्राईज वगैरे खूप आवडतं. ऍक्च्युली ना तू पण असायला हवा होतास, ते खूप धमाल केली असती आपण. मी आहेच ग तुझ्या बरोबर. ए हो, उद्या काहीही झालं ना तरी मला भेटून जा, कारण नंतर काही दिवसांसाठी मी कदाचित रमावतीला जाईन. रमावतीला? का ग? सहज चेंज म्हणून. एकटीच जाणार आहेस तू? एकटीच कशी जाईन रे, मी काय बोर व्हायला नाही जात आहे, एन्जॉय करायला चालले. जानकी पण असणार आहे सोबत. ठीक आहे, मी तुला भेटून जाईन अमृता. टिल देन मस्त एन्जॉय कर, मजा कर. ओके ओके ओके, बाय बाय. रमावती, या खेळाची पुढची इनिंग रमावतीला.